नमस्कार. आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत पालक पनीर. त्याच्यासाठी इथं मी पालक घेतलेला आहे, स्वच्छ धुवून नितळून घेतलेला आहे. आता मी हा शिजवून घेते. तर पातेल्यात पाणी ठेवलेलं आहे. आता पालक त्यात मी टाकून घेते. आता हा मी 5 मिनिटं शिजवून घेते. पालक 5 मिनिटं शिजवून मी असं थंड पाण्यामध्ये थोडे बर्फाचे तुकडे टाकले आहेत आणि थंड करून घेतलेले आहे. आता हा मी मिक्सरला वाटून घेते. ही पेस्ट वाटून घेतली मिक्सरला. इकडे पनीर घेतलेलं आहे, कांदा, थोडंसं पनीर किसून घेतलेलं आहे, आलं लसूणची पेस्ट, धणे जिरा पावडर, मिरची पावडर, हळद, इकडे खवा 2 चमचे आणि टमॅटो. कढई ठेवली आहे, तेल ओतून घेते. तेल गरम झाले, जिरे टाकून घेते आणि हा बारीक चिरून घेतलेला कांदा. आता कांदा चांगला लाल होईपर्यंत मी भाजून घेते. कांदा भाजून झालेला आहे. आलं लसूणची पेस्ट टाकून घेते. परतून घेते पण आणि टमॅटो आता हा पण भाजून घेते. ते भाजून झालेला आहे. आता हे मसाले टाकून घेते, परतून घेते. आता ही पालकची पेस्ट पालक शिजवून राहिलेलं पाणी होतं ना, मी त्याचे ओतून घेतलं भांड्यात. आता याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घेते. मिक्स करून घेते. आता ह्याला 2 मिनिटं शिजवून घेऊ, झाकण झाकून. आता शिजवून घेतले 2 मिनिटं. आता ह्याच्यामध्ये खवा टाकून घेते, मिक्स करून घेते. त्याच्या गुठळ्या मोडून घेते सर्व खव्याच्या. आणि खिसून घेतलेलं पनीर ते सर्व मिक्स करून घेते. आणि हे पनीर ते पण ह्याच्यामध्ये टाकून घेते. आता हे असंच 5 मिनिटं शिजून देते. अशा प्रकारे मी 5-6 मिनिटं पनीर चांगलं शिजवून घेतलेलं आहे. आता आपलं पनीर तयार झालेलं आहे, पालक पनीर. मला जर आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.